आणि मुंबई महापालिकेत विकास कामांसाठी झालेल्या असमान निधी वाटपावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, काँग्रेसच्या नगरसेविका आशा काळे आणि भाजपचे सभागृह नेते गणेश कणकर या तिघांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपण त्याही पाहूया. जे विरोधात बसले त्यांना सगळ्या गोष्टींनी मानसिक, त्यांच्या शारीरिक, त्यांच्या आर्थिक याच्यावरती प्रचंड दबाव येतोय आणि त्या दबावाला जे बळी पडतात त्यांच्या, माझं एक वाक्य आता तयार आहे, उठ फूट आणि लूट एक बीज मंत्र झाला आहे. 800 कोटी जेव्हा बजेट मिळतो तर त्या ह्याच्यामध्ये किमान एकेका नगरसेवकाला 50 लाख 1 कोटी असं देणं अपेक्षित होतं. हे 25 लाख म्हणजे तीन कामं पण होणार नाहीत. माझ्या वॉर्डामध्ये 3-4 वर्ष झालं काहीच कामं झालेली नाही आणि आता जो निधी मंजूर झालेला आहे तो फारच कमी आहे. आमच्या वॉर्डामध्ये जेव्हा आम्ही कामं करायला जातो तेव्हा आम्ही सगळ्यांची कामं करतो, आम्ही तिथे पक्ष वगैरे बघत नाही. आणि आता जो निधी मंजूर झाला आहे तो त्यामध्ये खूप पक्षपात केलेला आहे. जे BJPचे लोक आहेत त्यांनी 7 ते 8 पटीने निधी मंजूर केलेला आहे. तर माझं महापौरांना आणि आयुक्तांना असं सांगणं आहे की असं पक्षपात करू नये. ज्यांनी आपला पराभव झालाय आणि आपल्याला विरोधी पक्षात बसवलंय असं ज्यांना अजूनही खरं वाटत नाहीये, मग ते कधी आम्हाला महापौरांना जसे गार्ड हवेत तसे गार्ड द्या म्हणून हट्ट धरतात, कधी मला हेच दालन पाहिजे म्हणून हट्ट धरतात, कधी महापौरांनी इतकाच माझा देखील सन्मान झाला पाहिजे म्हणून हट्ट धरतात. आता त्यांच्या या अशा प्रश्नांना मी उत्तर द्यावं हे मला योग्य वाटत नाही, कारण रोज उठून बालहट्ट कुठपर्यंत पुरवायचा याची सुद्धा आमच्याकडे मर्यादा आहे. त्यामुळे रोज या प्रश्नांना काय उत्तर देणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.